नमस्कार फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण अपकृत्याच्या कायद्यातील लॉ ऑफ टॉर्टमधील स्ट्रिक्ट अँड ॲब्सोल्यूट लिॲबिलिटी काय स्ट्रिक्ट अँड पूर्ण जबाबदारी या घटकाचा आज आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत. स्ट्रिक्ट अँड ॲब्सोल्यूट लिॲबिलिटी हा अपकृत्याच्या कायद्यातील एक विशेष भाग आहे. साधारणपणे नुकसान भरपाई देण्यासाठी तुमची चूक किंवा हलगर्जीपणा सिद्ध करावा लागतो, पण या सिद्धांतानुसार तुमची चूक नसली तरीही तुम्ही जबाबदार धरले जाता. काय स्ट्रिक्ट अँड ॲब्सोल्यूट लिॲबिलिटीमध्ये तुमची चूक नसली तरीही तुम्ही जबाबदार धरले जाता. ते कसे ते आपण समजून घेऊया. याचं नाव आहे स्ट्रिक्ट अँड ॲब्सोल्यूट लिॲबिलिटी, कडक आणि पूर्ण जबाबदारी. कडक जबाबदारी म्हणजे काय? स्ट्रिक्ट लिॲबिलिटी. जर एखाद्या व्यक्तीने आपल्या जमिनीवर एखादी धोकादायक वस्तू आणली आणि ती निसटून दुसऱ्याचे नुकसान झाले तर ती व्यक्ती जबाबदार असते, मग तिने कितीही काळजी घेतली असली तरी. काय म्हटलेलं आहे? जर एखाद्या व्यक्तीने आपल्या जमिनीवर एखादी धोकादायक वस्तू आणली आणि ती निसटून दुसऱ्याचे नुकसान झाले तर ती व्यक्ती जबाबदार असते, मग तिने कितीही काळजी घेतली असली तरीही. आता पूर्ण जबाबदारी काय? कडक जबाबदारी समजून घेतली आपण. कडक जबाबदारी स्ट्रिक्ट लिॲबिलिटी काय? जर एखाद्या व्यक्तीने आपल्या जमिनीवर एखादी धोकादायक वस्तू आणली आणि ती निसटून दुसऱ्याचे नुकसान झाले तर ती व्यक्ती जबाबदार असते, मग तिने कितीही काळजी घेतली असली तरी. आणि पूर्ण जबाबदारी काय आहे? ॲब्सोल्यूट लिॲबिलिटी काय? हा भारताने विकसित केलेला नियम आहे. जर एखादा मोठा उद्योग अतिशय धोकादायक हॅझार्डस काम करत असेल आणि त्यातून अपघात झाला तर त्याला कोणताही बचाव डिफेन्स मिळत नाही, त्याला पूर्णपणे जबाबदार धरले जाते. यालाच ॲब्सोल्यूट लिॲबिलिटी म्हणजे पूर्ण जबाबदारी म्हटलं जातं. काय म्हटलेलं आहे? ही लिॲबिलिटी कोणी विकसित केले तर ही लिॲबिलिटी किंवा हा नियम हा भारताने विकसित केलेला आहे. जर एखादा मोठा उद्योग अतिशय धोकादायक हॅझार्डस काम करत असेल आणि त्यातून अपघात झाला तर त्याला कोणताही बचाव डिफेन्स मिळत नाही, त्याला पूर्णपणे जबाबदार धरले जाते. मुख्य तत्व काय त्यांचे? मेन एलिमेंट्स ऑफ स्ट्रिक्ट लिॲबिलिटीचे. रायलन्स विरुद्ध फ्लेचर हा एक खटला आहे. रायलन्स विरुद्ध फ्लेचर या खटल्यानुसार 3 गोष्टी आवश्यक आहेत. डेंजरस थिंग्स, जमिनीवर एखादी धोकादायक वस्तू आणणे, उदाहरणार्थ पाणी, गॅस, वीज, स्फोटके इत्यादी. एस्केप, ती वस्तू तुमच्या जमिनीच्या हद्दीबाहेर निसटणे. आणि तिसरं आहे नॉन नॅचरल यूज, जमिनीचा अस्वाभाविक वापर करणे, उदाहरणार्थ साध्या घरात मोठे धरण बांधणे. असं कोणत्या 3 गोष्टी आवश्यक आहेत? तर डेंजरस वस्तू थिंग्स, जमिनीवर एखादी धोकादायक वस्तू आणणे. नंतर मग एस्केप, ती वस्तू तुमच्या जमिनीच्या हद्दीबाहेर निसटणे, दुसऱ्याच्या ह्याच्यात जाणे. नॉन नॅचरल यूज, जमिनीचा अस्वाभाविक वापर करणे. सोप्या शब्दात समजून घेऊया. समजा तुम्ही तुमच्या बागेत एक वाघ पाळला आहे. तुम्ही त्याला लोखंडी पिंजऱ्यात ठेवले आणि कुलूप लावले, तरी वाघ पिंजरा तोडून बाहेर पडला आणि शेजारच्याला चावला. येथे तुमची चूक नाही, पण तुम्ही काळजी घेतली होती. तुमची चूक नाही, तुम्ही काळजी घेतली होती, तरीही वाघ पळणे हा धोकादायक निर्णय तुमचा होता, म्हणून तुम्ही जबाबदार आहात. काय म्हटलेलं आहे? समजा तुम्ही तुमच्या बागेत एक वाघ पाळला आहे. तुम्ही त्याला लोखंडी पिंजऱ्यात ठेवले आणि कुलूप लावले, तरीही वाघ पिंजरा तोडून बाहेर पडला आणि शेजारला चावला. येथे तुमची चूक नाही, तुम्ही काळजी घेतली होती, तरीही वाघ पळणे हा धोकादायक निर्णय तुमचा होता, म्हणून वाघ पाळणे हा धोकादायक निर्णय तुमचा होता, म्हणून तुम्ही जबाबदार आहात. लॅटिन मॅक्झिम कोणती आहे? युबी जस इबी रेमेडियम. काय? युबी जस इबी रेमेडियम. येथे अधिकार आहे तिथे उपाय आहे. काय? जिथे अधिकार आहेत तिथे उपाय आहे. हा सिद्धांत यावरच आधारित आहे की पीडिताला न्याय मिळालाच पाहिजे. हा कायदा काय अस्तित्वात आलेला आहे? मोठमोठे कारखाने, धरणे, रसायनांचा वापर वाढल्यामुळे सामान्य माणसाला धोका निर्माण झाला. अशा वेळी माझी चूक नव्हती असे म्हणून मालकाने सुटू नये यासाठी हा कडक नियम बनवलेला आहे. ॲब्सोल्यूट लिॲबिलिटी. आता अपवाद काय आहेत? एक्सेप्शन टू स्ट्रिक्ट लिॲबिलिटी. कडक जबाबदारीमध्ये काही बचावाचे मार्ग आहेत. ॲक्ट ऑफ गॉड, देवाची करणी, जेथे प्रचंड पूर किंवा भूकंप ज्यामुळे अघटित घडले. स्टॅट्युटरी ऑथॉरिटी, सरकारी कामासाठी केलेले कृत्य. तिसरं आहे कन्सेंट ऑफ प्लेंटिफ, जर पीडित व्यक्तीने स्वतःहून संमती दिली असेल तर हे काही अपवाद आहेत. अशा परिस्थितीत स्ट्रिक्ट लिॲबिलिटी हा नियम लागू होत नाही. ह्या 3 याने बचाव करता येते. न्यायालयीन प्रकरणे कोणते आहेत? केस लॉज कोणते आहेत?
एक खटला रिलायन्स वर्सेस फ्लेचर 1868 मधला खटला आहे स्ट्रिक्ट लिॲबिलिटीचा. प्रसंग काय होता, प्रतिवाद्याने आपल्या जमिनीवर पाण्याचे धरण बांधले. धरणाचा दाब वाढल्याने ते पाणी जमिनीखालच्या जुन्या कोळशाच्या खाणीत शिरले आणि वादीचे नुकसान झाले. निर्णय काय, प्रतिवादीची चूक नसली तरी धोकादायक वस्तू म्हणजे पाणी बाहेर पडल्यामुळे तो जबाबदार ठरला. खटला 2 MC मेहता वर्सेस युनियन ऑफ इंडिया 1987 मधला हा खटला आहे. ॲब्सुलेट लिॲबिलिटी मधला आहे. अगोदर पहिला आपण स्ट्रिक्ट लिॲबिलिटी आणि ॲब्सुलेट लिॲबिलिटी. प्रसंग आहे दिल्लीतील ओलियम गॅस गळती प्रकरण. भोपाळ गॅस दुर्घटनेनंतर हा खटला झाला. निर्णय काय, जस्टिस भगवत यांनी सांगितले की मोठ्या उद्योगांसाठी स्ट्रिक्ट लिॲबिलिटीचे अपवाद चालणार नाही. जर तुमच्या उद्योगामुळे कोणाचा जीव गेला तर तुम्हाला पूर्ण जबाबदारी घ्यावी लागेल. या देवाची करणी असा बचाव चालणार नाही. तर हे काही महत्त्वाचे खटले ह्या स्ट्रिक्ट लिॲबिलिटी आणि ॲब्सुलेट लिॲबिलिटी या नियमाबद्दल आहेत. त्याचं उल्लंघन कसं होऊ शकतं, उल्लंघन शिक्षा आणि उपाय. उल्लंघन, धोकादायक वस्तूंवर नियंत्रण सुटणे. उपाय काय आहेत, भरघोस आर्थिक नुकसान पायी एक्झॅम्पलरी डॅमेजेस. उद्योगाची क्षमता पाहून ही रक्कम ठरवली जाते. संबंधित कायदे कोणते आहेत, सार्वजनिक दायित्व विमा कायदा 1991 मधला, पब्लिक लिॲबिलिटी इन्शुरन्स ॲक्ट, घातक उद्योगांसाठी विमा अनिवार्य आहे, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल NGT ॲक्ट, पर्यावरणाचे नुकसान झाल्यास दंड. निष्कर्ष काय, कडक जबाबदारी हा जुना इंग्रजी नियम आहे ज्याला काही अपवाद आहेत. तर पूर्ण जबाबदारी हा म्हणजे स्ट्रिक्ट लिॲबिलिटी आणि पूर्ण जबाबदारी म्हणजे ॲब्सुलेट लिॲबिलिटी हा आधुनिक भारतीय नियम आहे ज्याला कोणताही अपवाद नाही. हा कायदा मोठ्या कंपन्यांना सावध राहा अन्यथा सर्वस्व गमवाल असा इशारा देतो. तर मित्र आज आपण अपकृत्याचा कायदा लॉ ऑफ टॉर्टमधील स्ट्रिक्ट लिॲबिलिटी आणि ॲब्सुलेट लिॲबिलिटी या घटकाचा आज आपण सविस्तर अभ्यास केलेला आहे. हे स्ट्रिक्ट लिॲबिलिटी आणि ॲब्सुलेट लिॲबिलिटी यांचे नियम, यांच्या तरतुदी तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा, जेणेकरून याच्या तरतुदी तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजतील. तर असेच कायदेविषयक ज्ञान मिळवण्यासाठी, माहिती मिळवण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रियजनांना, मित्रांना फॉरवर्ड करा, जेणेकरून त्यांचंही कायदेविषयक ज्ञान वाढेल, त्यांनाही कायदेविषयक माहिती मिळेल. तर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.